नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवोदय मिशन या यूट्यूब चॅनलमध्ये। पहा विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चौथी स्कॉलरशिप भाग 2 मधील इंग्रजीचे 2 टॉपिक पाहिलेले आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चौथी स्कॉलरशिप भाग 2 यातील इंग्रजीचा तिसरा टॉपिक पाहणार आहोत। तर आपण तिसरा टॉपिक सुरू करूया, पण त्याआधी या टॉपिकची थोडीशी ओळख करून घेऊया। ओके, तर टॉपिकचं नाव आहे कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स, ऍक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स। ओके, क्रियावाचक शब्दाचे व वर्णात्मक शब्दांचे चित्रांशी परस्पर संबंध जोडणे। ओके, तर आपल्याला हे काही ऍक्शन वर्ड्स दिलेले आहेत, तर हे आधी आपण पाहून घेऊया। पहा, सर्वांना माहित आहे की ईट म्हणजे जेवणे, ड्रिंक म्हणजे पिणे, सीट म्हणजे बसणे, स्टँड म्हणजे उभे राहणे, प्ले म्हणजे खेळणे, वॉक म्हणजे चालणे, रन म्हणजे धावणे, जंप म्हणजे उडी मारणे, इतरही काही आहेत जसे की गो म्हणजे जाणे, कम म्हणजे येणे, ओपन म्हणजे उघडणे, शट म्हणजे बंद करणे, स्माइल म्हणजे स्मित हास्य करणे, बेंड म्हणजे वाकणे, स्लीप म्हणजे झोपणे, हाईड म्हणजे लपणे, डान्स म्हणजे नाचणे, रीड म्हणजे वाचणे, स्विम म्हणजे पोहणे, राईट म्हणजे लिहिणे। ओके, तर हे जे काही ऍक्शन वर्ड्स आहेत त्यावरून आपल्याला विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत। ओके, तर आपण क्वेश्चनला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण इन्स्ट्रक्शन जे दिलेले आहेत ते वाचून घेऊया। इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन 1 to 3, चूज द करेक्ट ऍक्शन वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर्स। दिलेल्या चित्रांकरिता योग्य क्रियावाचक शब्द निवडायचा आहे। तर आपल्याला हे जे काही चित्र दिलेलं आहे त्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की ही ऍक्शन कशाची असेल बरं? तर ही ऍक्शन आहे गाणे गाण्याची, म्हणजेच काय, सिंगिंग। ओके, म्हणजे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 2। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा। आता हे पिक्चर कशाचं आहे? या पिक्चर मध्ये ही जी मुलगी आहे ती काय करत आहे बरं? रीडिंग करत आहे, म्हणजे ती वाचत आहे, म्हणजेच याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 4। ओके, त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहू, क्वेश्चन 3। तर या पिक्चर वरून आपल्याला असं लक्षात येतं की ही ऍक्शन जी आहे ती कशाची आहे? वेविंगची। ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। सिलेक्ट द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर। पुढील चित्राचे वर्णन करणारा योग्य शब्द निवडा। तर ही जी पेन्सिल आहे ती कशी आहे बरं? लॉंग आहे। लॉंग म्हणजे काय? ती लांब आहे। ओके, त्यानंतर पुढील क्वेश्चन पाहूया। विच ऑफ द गिवन वर्ड इज नॉट अन ऍक्शन वर्ड। तर पुढील पैकी कोणता शब्द क्रियावाचक नाही? सॅड, रन, जम्प, ईट। पहा, रन, जम्प, ईट हे काय करायलेत? क्रियेला दर्शवत आहेत, पण सॅड हा शब्द क्रियेला दर्शवत नाही, म्हणजे याचा आन्सर असणार आहे ऑप्शन 1। ओके, त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। चूज द करेक्ट पिक्चर रिलेटेड विथ द गिवन ऍक्शन वर्ड। टू स्लीप, काय करायचंय आता? टू स्लीप या क्रियावाचक शब्दाशी संबंधित योग्य चित्र निवडा। तर झोपण्याचं चित्र कुठं दिलेलं आहे पहा? पर्याय 3 मध्ये, म्हणजेच ऑप्शन 3। ओके, then नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट वर्ब फ्रॉम द गिवन वर्ड्स टू गेट अ मीनिंगफुल वर्ड। अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी दिलेल्या पर्यायातील योग्य क्रियापद निवडा। तर इथे काय दिलेलं आहे पहा बरं? मॅन प्लस यापैकी एक शब्द तयार घ्यायचा आहे आणि त्यावरून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे। मॅन प्लस गो इज इक्वल टू काय होते? मँगो, म्हणजे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 1। ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 8, चूज द करेक्ट पिक्चर फॉर द गिवन ऍक्शन वर्ड। दिलेल्या क्रियावाचक शब्दाशी संबंधित योग्य चित्र असलेला पर्यायातून निवडायचा आहे। ओके, लिफ्ट, होल्ड, गिव्ह, पुश। पहा, उचलणे, धरून ठेवणे, देणे किंवा ढकलणे यासाठी कोणता बॉडी पार्ट आपल्याला कामाला येतो बरं? काय येते? इयर, आईज, नोज की हँड?
तर याचं उत्तर असणार आहे हँड. ओके. उचलणे, ढकलणे यासाठी काय कामाला येतं? आपला हात कामाला येत असतो. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर माउथ. माउथशी संबंधित योग्य क्रियावाचक शब्द निवडा. सिप, बाईट, स्पीक. आणि याचं उत्तर काय असणार आहे मग? चॉ. ओके. सिप, बाईट, चॉ, स्पीक. बोलणे, चावणे. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन. चूज द इनकरेक्ट ऑप्शन. अयोग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. टॉक, वॉक, गुड, जम्प. पहा, टॉक, वॉक आणि जम्प हे काय आहेत? क्रियावाचक शब्द आहेत, म्हणजे जे क्रियेला दर्शवतात. आणि गुड हा क्रियावाचक शब्द नाहीये, म्हणजे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. ओके. पहा, अशा प्रकारे आपण चौथी स्कॉलरशिप भाग 2 यातील तिसरा टॉपिक देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चौथा टॉपिक घेऊन येणार आहोत. तसेच जे कोणी विद्यार्थी 5वी स्कॉलरशिपची तयारी करत आहेत त्या सर्वांसाठी प्ले स्टोअरला नवोदय मिशन नावाचं एक ॲप आहे, जे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ॲपमध्ये गणिताच्या किंवा बुद्धिमत्ताच्या फ्री मॉक टेस्ट सोडवायला दिलेले आहे. अगदी फ्री, त्याची कुठलीही कॉस्ट लावलेली नाहीये. अगदी फ्रीमध्ये हा कोर्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. तर प्ले स्टोअरला जाऊन नवोदय मिशन नावाचं ॲप डाउनलोड करायचं आणि घर बसल्या आपल्या नवोदयची तयारी करायची. त्याचप्रमाणे चौथी स्कॉलरशिपचे देखील सरांनी ॲपमध्ये काही पेपर टाकलेले आहेत, तर तेथे जाऊन तुम्ही ते पेपर देखील सोडवू शकता. तसेच मॅथचा पूर्ण सिलेबस सरांनी यूट्यूबला फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. तो सिलेबस देखील आपल्याला नवोदय मिशन या यूट्यूब चॅनलवरच पाहायला मिळणार आहे. ओके. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून भरपूर विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि तुम्ही घर बसल्या निश्चित यश मिळवू शकाल. ओके. थँक्यू.